रोज सकाळी आरशामध्ये उभं राहायचंय आणि सिंपल बोलायचंय, हँड असे होल्ड करा आणि बोलायचंय की माझी स्किन खूप छान झालेली आहे. 100% स्किन मध्ये ड्रास्टिकली चेंजेस दिसते. मॅम, बऱ्याच लोकांनी ना स्किनसाठी ही ट्रीटमेंट ती ट्रीटमेंट सगळं करून झालंय. मॅनिफेस्टेशनने आपण असं काय करून स्किन आपली बरी करू शकतो? आत्ताच्या काळामध्ये स्ट्रेस फॅक्टर खूप झालेला आहे किंवा आपण जंक फूड खातो. मी सुद्धा स्वतः खाते आणि मग जंक फूड खाल्ल्यानंतर म्हणजे आपल्याला ते खायची तर इच्छा असते आणि मग ते गिल्ट क्रिएट होतं. बरोबर, अरे मी खाल्ल्यानंतर. वडापाव खाल्लाय, मी आईस्क्रीम खाल्लंय. म्हणजे आपण खाताना ते खातो आणि नंतर ते गिल्ट होतं म्हणजे काय, मनामध्ये ते निगेटिव्ह ब्लॉकेजेस क्रिएट करतो आपण की मी हे खाल्लंय, मला स्किन इश्यू क्रिएट होणार आहे. हा आपण ब्रेनला सिग्नल देतो डायरेक्टली. बरोबर. तर आता हे कसं क्लिअर करायचं? रोज सकाळी आरशामध्ये उभं राहायचंय आणि सिंपल बोलायचंय की माझ्या असं फेसवर एकतर हँड असे होल्ड करा आणि बोलायचं की माझी स्किन खूप छान झालेली आहे. एवढं बोलून आणि मी माझ्या स्किनमध्ये जे काही स्ट्रेस आहे किंवा जे काही मला निगेटिव्हिटी वाटते किंवा माझ्यातलं जे सेल्फ लव्ह कमी वाटते त्या भावना मी आजपासून सोडून देते आणि हो ओपोनोपोनोचं चॅन्टिंग करायचं आहे 11 वेळा फक्त. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 11 वेळा करून बघा. 100% स्किनमध्ये इफेक्ट तुम्हाला जाणवून येईल. स्किन तर क्लिअर होईलच. आणि त्याच्यामध्ये असं आहे की कधी आपण काहीतरी जंक फूड खाल्लेलं असतं आणि जे खाल्ल्यानंतर आपल्याला गिल्ट वाटतं, तर तेव्हा म्हणायचं की मी जंक फूड खाल्ल्याबद्दल मी स्वतःचीच माफी मागते. कारण आपलं शरीरच आपल्याला साथ देत असतं. स्वतःची माफी म्हणजे एक फॉरगिव्हनेस येतो आणि ऍक्सेप्टन्सचा पण पार्ट येतो की मी हे खाल्लंय आणि त्याच्याबद्दल मी ऍक्सेप्ट केलं की माझ्याकडून ही चुकी झाली आहे. आणि मग त्याच्यानंतर 11 वेळा ओनली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू या हो ओपोनोपोनो प्रेयरचा फक्त यूज करा. 100% स्किनमध्ये ड्रास्टिकली चेंजेस दिसतील.